नवे वर्ष, नवी आशा, नवा सूर्य, नवी उषा. जुन्या क्षणांची आस घेऊनी नवी वाट चालूया, आनंदाला सवे घेऊनी स्वप्न नवे पाहूया. गुड मॉर्निंग, मी मनीष आपटे. नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. हे आपलं मॉर्निंग बुलेटिन. सलाम महाराष्ट्र. सर्वात आधी आयबीएन लोकमतच्या सगळ्या दर्शकांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. आज आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध लेखक शिवराज गोरले. मजेत कसं जगावं याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि आपले रिपोर्टर शची मराठे सुद्धा आपल्याबरोबर आहे. निश्चितच मजेत जगावं कसं या त्यांच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती केवळ 9 दिवसात संपली आणि हा मराठी साहित्य विश्वात एक विक्रम मानला जातो. आणि त्यानंतर माणसं जोडावी कशी, स्त्री विरुद्ध पुरुष, सुजाण पालक व्हावं कसं, ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. नाटक आणि चित्रपटांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलंय, ज्यामध्ये थरथराट, चिमणी पाखरं हे चित्रपट आहेत. कुर्यात सदा टिंगलम, गोलमाल ही नाटकं प्रसिद्ध आहेत त्यांची. त्यांच्या नग आणि नमुने या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालाय. तर मजेत कसं जगावं या पुस्तकाला महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळालाय. आणि मस्त राहावं कसं त्यांचं आगामी पुस्तक ही झाली पार्श्वभूमी. पण शिवराज गोरले यांच्याशी आपण बोलूया. गोरले सर, स्वागत आहे तुमचं सलाम महाराष्ट्रामध्ये. नमस्कार. नमस्कार आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला आणि दर्शकांना शुभेच्छा द्यायला हव्यात नववर्षाच्या, पण मी त्या देणार नाहीये. त्याचं कारण असं आहे की आपण शुभेच्छा देतो म्हणजे काय करतो की हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो असं म्हणून मोकळं होतो. म्हणजे आता माझं काम झालं, तुमचं तुम्ही पहा. मला असं वाटतं की असं न करता हे नववर्ष खरोखरीच सुखाचं, आनंदाचं, समृद्धीचं कसं घालवता येईल यासाठी आपण जर काही टिप्स देऊ शकलो, कारण खूप विद्वानांनी काही छान सूत्र शोधून काढलेली आहेत, ती सूत्र जर आपण दर्शकांना देऊ शकलो तर ते अधिक उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. नक्कीच ही खूप चांगली संकल्पना. पहिलं सूत्र यातलं आहे. हो, हा सांगा सर, तुम्ही पहिलं सूत्र सांगत होतात. हो, पहिलं सूत्र असं आहे की खूप मजेशीर आणि महत्वाचं असं सूत्र आहे. इट्स व्हेरी सिम्पल टू बी हॅपी. इट्स व्हेरी सिम्पल टू बी हॅपी, बट इट इज डिफिकल्ट टू बी सिम्पल. म्हणजे कसं असतं की आनंदात राहणं तसं खूप सोपं असतं, पण आपण ते अवघड करून ठेवतो. कारण साधं सोपं राहणं हे अवघड असतं. एक छोटा किस्सा मी सांगतो अभिनेते नाना पाटेकर यांचा. म्हणजे खूप पूर्वीचा आहे. माझे एक मित्र नानांचे खूप जवळचे आहेत. तर ते नानांना भेटायला घरी गेले होते आणि त्यावेळेला नाना पाटेकर नुकताच हिंदीमध्ये त्यांची वाटचाल सुरू झाली होती. तर नाना त्याच्याबद्दल मित्राशी बोलत होते आणि आतून नानांच्या मातोश्री ऐकत होत्या. तर बहुधा त्यांना थोडासा, ज्याला आपण फुशारक्या म्हणतो, असा सूर वाटला असावा. त्यांनी चटकन नानाला हाक मारली आणि म्हटले, नाना, अरे ते कोपऱ्यावरच्या गिरणीमध्ये मी दळण टाकलंय, तेवढा दळणाचा डबा घेऊन ये. एकदम जमिनीवरच आले ना नाना. हाच साधेपणाचा अर्थ असा आहे की तुम्ही नजर आसमानात असली पाहिजे, पण तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजे. कितीही यश मिळो, कितीही नाव मिळो, हो, पण आपल्या यशामध्ये अनेकांचा वाटा असतो याची जाणीव असायला हवी, नम्रता असायला हवी, कृतज्ञता असायला हवी. आणि हे सगळं ध्यानात ठेवलं म्हणजे आपलं आपलं दैनंदिन आयुष्य आपण हे साधेपणानं, कुठलंही दडपण न घेता असं आनंदाने जगू शकतो. अगदी खरं आहे. आणखीन एक छोटी गंमत सांगतो. आपल्या सुनीताबाई देशपांडे आहेत ना, पुलंच्या पत्नी. तर एक त्यांच्याकडे एक मॅडम त्यांना भेटायला गेल्या होत्या आणि तर सुनीताबाई त्यावेळेला स्वयंपाक करत होत्या. तर त्या मॅडमना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, अरे पुलंच्या मिसेस आणि स्वयंपाक करतात. तर त्यांनी असं विचारलं, सुनीताबाई तुम्ही स्वयंपाक करता? तर सुनीताबाई त्यांना म्हणाल्या की हो, आम्ही स्वयंपाक करतो आणि आम्ही जेवतो सुद्धा. काय की इगो जो असतो ना, आपला अहंभाव, हा आपल्याला खूप त्रास देतो. म्हणजे अगदी थोडं जरी यश मिळालं की लगेच आपला इगो मोठा होऊन बसतो.
हा इगोचं हे जे भूत आहे ना, हे एकदा मानगुटीवर तुमच्या बसलं की ते तुम्हाला खूप त्रास देतं. म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे जे तत्व आहे ना, त्याच्याबद्दल गोरले सर तुम्ही सांगतात. खूपच महत्वाचे 2 उदाहरणं तुम्ही सांगितलेत मोठ्या व्यक्तींबद्दलची. आणि मनीष त्यांनी बावरची सिनेमातलं सुरुवातीलाच ते वाक्य सुद्धा फार सुंदर म्हटलेलं आहे की इट इज व्हेरी सिम्पल टू बी हॅपी बट इट इज डिफिकल्ट टू बी सिम्पल. तर साधं राहणं खूप आयुष्यामध्ये महत्वाचं आहे आणि त्यातून आपण अनेक आनंद प्राप्त करू नक्कीच शकतो. त्यांनी सांगितलं नाना पाटेकर कसे जमिनीवरती आले, तर आपल्याला जमिनीवर आणण्याचं काम मुलं सुद्धा करत असतात. या मुलांना नेमकं काय वाटतं ते जाणण्यासाठी शची मराठे आपले रिपोर्टर मुंबईमध्ये, तिच्याकडे जाऊया, बघूयात की ती आपल्याला कोणाची भेट घडवून आणते आहे, ती आपल्याला काय सांगते आहे. शची, लहान लहान मुलं तुझ्या बरोबर आहेत, नवीन वर्षाची पहिली सकाळ आहे, तू कशी एन्जॉय करते? सगळ्यात पहिल्यांदा तुला हॅपी न्यू इयर, आणि तिकडची मुलं कशा पद्धतीने एन्जॉय करतायत? मनीष, तुला आणि वसुंधराला देखील हॅपी न्यू इयर आणि आपल्या दर्शकांना देखील नवीन वर्ष सुखाचं जावं असं मी सांगते. मी आता शिवाजी पार्कला उभी आहे आणि नेहमीपेक्षा इथे जरा गर्दी कमी आहे. मस्त थंडी पडलेली आहे. अर्धी अधिक लोक तर पार्टी करून झोपलेली आहेत आणि आपल्यासारखीच अजून काही इथे लोक जमली आहेत की जे आपला नेहमीचा जो दिनक्रम आहे त्याच्यात त्यांच्या अजिबात खंड पडलेला नाहीये. माझ्याबरोबर खूप लहान मुलं आणि त्यांचे सर आहेत फिरोज बेळगावकर, जे गेली अनेक वर्ष समर्थ व्यायाम मंदिरमध्ये लहान मुलांना व्यायाम शिकवतात. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, मला सांगा, आज पहिला दिवस आहे वर्षाचा, तुम्हाला सुट्टी घ्यावीशी नाही का वाटली? सर्वात प्रथम दर्शकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या. नवीन वर्षाचा पहिला दिवस हा काहीतरी चांगल्या गोष्टींनी करावा असं क्रीडा प्रशिक्षणार्थी माझं मत आहे. आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लोक झोपून राहतात, त्याच्या मी विरोधात आहे. कारण पहिल्या दिवशी, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काहीतरी चांगल्या गोष्टींनी नवीन वर्षाची सुरुवात ही केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की व्यायाम ही सर्वात चांगली अशी गोष्ट आहे की ज्या गोष्टींनी तुम्ही एक नवीन वर्ष चालू करू शकता. त्याच्यामुळे पहिल्या वर्षी मी नेहमीप्रमाणेच यावर्षी देखील माझ्या मुलांनाही मी सांगितलं होतं आणि मी स्वतः देखील आज शिवाजी पार्कमध्ये व्यायाम करायला हजर आहे व माझी मुलं देखील आज व्यायाम करायला हजर आहेत. ओके मनीष, आपण बघतोय इथे माझ्याबरोबर खूप मुलं आहे. माझ्याबरोबर शुभदा म्हणून एक छोटी मुलगी आहे जी काल लवकर झोपली कारण तिला आज इथे जिम्नॅशियम करायला यायचं होतं. शुभदा, काय सांगशील मला? काय तू काल पार्टी नाही का केली लहान मुलांची, आणि काय तू एकूण नवीन वर्षाबद्दल सांगशील? मी सांगेन की आपण लास्ट इयरमध्ये जे काय मिस्टेक्स केले असणार, काय पण केले असणार, ते आपण उलट नाही करावी आणि त्याला सुधारावी असं मला वाटतं. आणि मग काल पार्टी नाही का केली आणि मग आज लवकर उठता आलं का इतक्या? हो हो, मला तर सवयच आहे आणि आपण असं करायलाच पाहिजे, मला असं ओके. वाटतं. मनीष, तू बघतोस आहेस की इतकी लहान मुलं आहेत पण इतकी थंडी आहे, शिवाय आज तरी कोणी त्यांचा व्यायाम बंक केलेला नाहीये. सो व्यायामाचं किती महत्व आहे आणि हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अगदी मनीष. खरं आहे शची. ही खूप आनंदाची गोष्ट आहे की हो. एवढ्या छोट्या मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये सुद्धा व्यायामाबद्दल एक जागरूकता, एक अवेअरनेस तयार झालेला आहे. आपण त्यांच्याशी आणखी बोलून घेऊया की त्यांची काय प्लॅन्स आहे नवीन वर्षामध्ये, काय संकल्प आहे त्या मुलांचे आणि काय प्रोग्राम्स आहे. आणि शिवाय मनीष आपल्यासोबत शिवराज गोरले पण आहेत पुण्याहून. पुण्याहून. मजेत जगावं कसं आहे त्यांचं पुस्तक, त्याचा विक्रमी खप झालेला आहे आणि त्याच्याबद्दल आपण त्यांची बोलणार आहोत. काही टिप्स सुद्धा अजून त्यांच्याकडून घेणार आहोत. दोघांशी बोलूया, पण आधी एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.